लुटालुटीचा कारभार ट्रॅफिक पोलिसांकडे असताना त्यांनाच देशातील एका स्मार्ट गँगने करोडोंचा गंडा घातलाय. कस काय तर दिल्लीतील रोडवर असले स्टिकर लावलेल्या गाड्या सिग्नल तोडायच्या किंवा एखाद्या नियमाचे उल्लंघन करायच्या आणि ट्रॅफिक पोलीस फाईन मारायला जवळ आला की त्याच्यासोबत थोडेफार पैसे घेऊन मामला सेटल करू असे त्या गाड्याचे ड्रायव्हर त्यांच्यासोबत डील करायचे. आता त्यांनी पैसे घेतले म्हणजे तो ट्रॅफिक पोलीस त्यांच्या जाळ्यात अडकलाच म्हणायचा. कारण ज्या ड्रायव्हरने त्या पोलिसासोबत सेटलमेंट केलेली असते त्या ड्रायव्हरच्या बॉडीवर एक हिडन कॅमेरा लावलेला असतो. त्या कॅमेऱ्यामध्ये तो सर्व प्रकार रेकॉर्ड होतो व त्या गँगमधील एडिटिंग टीमकडे तो व्हिडिओ पोहोचवला जातो व त्या व्हिडिओला काटछाट करून असं बनवलं जातं की तो ट्रॅफिक पोलीसच लाच मागतोय. आता तो एडिटेड व्हिडिओ त्या ट्रॅफिक पोलिसाला पाठवला जायचा आणि त्याला ब्लॅकमेल केलं जायचं की एवढी एवढी रक्कम दे नाहीतर तुझा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश केला जाईल आणि तुझ्यावर एखादी कंप्लेंट केली जाईल. आता दिल्लीमधील अशा कित्येक ट्रॅफिक पोलिसांनी अशा धमक्यांना घाबरून त्यांना हवे तेवढे पैसे दिले किंवा ते म्हणतील ते केलं. कारण त्यांना वाटायचं की हा व्हिडिओ जर समोर आला किंवा कंप्लेंट जर झाली माझी नोकरी पण जाईल आणि इज्जत पण जाईल. म्हणून कोणीच कुठे तक्रार न करता हा सगळा खेळ चालत होता. आणि हे फक्त पैशापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं कारण ज्या महिला ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांना ही गँग खूप वेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करत होती व या गँगमध्ये 5 नाही तर जवळपास 100 लोक काम करत होते. त्यातील 5 संशयितांना पोलिसांनी सध्या पकडलंय व त्यांच्याकडून 1200 ते 1300 स्टिकर्स, रबर स्टॅम्प, मोबाईल फोन, स्पाय कॅमेरा, बारकोड, गन, कम्प्युटर व एक फॉर्च्युनर जप्त केली. म्हणजे देशाच्या राजधानीमध्ये पोलीसच सुरक्षित नाहीत म्हटल्यावर सामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल. आता या ट्रॅफिक पोलिसांनी भ्रष्टाचारच केला नसता तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आणि हे फक्त ट्रॅफिक पोलिसांपुरतं मर्यादित नाही आहे. देशात सध्या सर्वात भ्रष्ट विभाग हा पोलीस विभाग आहे आणि यावर मी एक डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. तो तुम्ही इकडे खाली क्लिक करून पाहू शकता किंवा लिंक माझ्या प्रोफाईलमध्ये सुद्धा आहे, तिकडे क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा. व या स्कॅमबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.